सुप्रिया सुळे गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत। महाविकास आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम यांच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे मैदानात उतरलेत। दरम्यान राज्यातील राजकीय वातावरण, कौटुंबिक राजकीय वादविवाद आणि निवडणुकांमधले आरोप प्रत्यारोप यासह विविध मुद्द्यांवर आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी संवाद साधला। महाराष्ट्रातला हा शेवटचा टोका आहे आणि तुम्ही पाहताय आत्राम कुटुंबीय, आज त्या कुटुंबात तुम्ही त्यावेळी आलेली परिस्थिती, आत्ताची परिस्थिती, बापाविरुद्ध लेक अशी ही लढाई दिसत आहे। काय म्हणाल? एक तर तुम्ही महाराष्ट्राचं टोक का म्हणता, महाराष्ट्राची सुरुवात म्हणा। आपण असं का नेगेटिव्ह त्यांना फील करावं की हे महाराष्ट्राचा टोक आहे? हा महाराष्ट्राचा अतिशय महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे, पहिला मुद्दा। दुसरा, कैलासवासी आर पाटील ह्या भागामध्ये अनेक वर्ष त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे। महाराष्ट्राची पोलीस यंत्रणेने ह्या भागात, संपूर्ण भागात चांगलं काम केलेलं आहे। त्यामुळे अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेबांबरोबर राहिलेला हा भाग आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण भागाच्या प्रत्येक मतदारसंघात आणि मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि त्याच्यासमोर नतमस्तक होते की त्यांनी आदरणीय पवारसाहेबांना आणि आमच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचाराला नेहमी साथ दिली। मला एक सांगा, तुमच्या विरुद्ध सुनित्राताईंची लढत झाली होती आणि त्याच्यानंतर अजितदादा गडचिरोली जिल्ह्यात जेव्हा आले काही महिन्यांपूर्वी, तेव्हा त्यांनी या ठिकाणी म्हटलं की घरात अशा पद्धतीनं एकमेकाच्या विरोध उभं राहणं हे चूक आहे, त्यांना चूक मान्य झाली आहे। तर काय म्हणाल तुम्ही त्याच ठिकाणी आज आलाय आहात? माझी कधीच ती वैयक्तिक लढाई नव्हती, माझी वैचारिक लढाई आहे। कालही होती, आजही आणि उद्या येईल। तेव्हाही मी म्हणत होते माझी वैचारिक लढाई आहे आणि माझी इंडिया अलायन्स वर्सेस NDA लढाई आहे। त्याच्यामुळे माझी वैयक्तिक म्हणजे माझे नातेवाईक तर सोडा, बाकीच्याही लोकांची मी कधीही वैयक्तिक टीका करत नाही, कारण का माझं राजकारण वैयक्तिक नाहीच आहे। राज्यातली तुम्ही आता प्रचारामध्ये फिरत आहात, राज्यातलं वातावरण कसं दिसतंय तुम्हाला? अतिशय चांगलं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये। याचं कारण असं, लोकांना आता संधी मिळाली आहे परिवर्तन करायची। लोक आहे आत्ता जे सरकार, त्याच्या महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराला कंटाळून गेलेत लोक। एकूण संपूर्ण निकालाबद्दल तुम्ही किती आशेने पाहता? संपूर्ण निकालासोबत बघा, प्रत्येक परीक्षेला बसायला आपण पास होण्यासाठीच बसतो, त्यामुळे अर्थातच पण ही परीक्षा थोडीशी वेगळी आहे, कारण का महाराष्ट्राला खरंच परिवर्तनाची गरज आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।